चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती इंग्रजी बोलायला शिकतच आहोत। तर आज आपण काही नवीन आणि काही मोटिवेशनल असे सेंटेन्स या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करू नका। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। पहिला सेंटेन्स आहे, आय रिअली अप्रिशिएट युअर हेल्प ड्यूरिंग माय टफ टाइम। हिंदी में, मैं मुश्किल समय में आपकी मदद की सच में सराहना करता हूँ। मराठी मध्ये, कठीण काळात तुझी मदत मला खरोखरच फार महत्त्वाची वाटली। बघा विद्यार्थी मित्रांनो, कठीण काळ हा प्रत्येकाचा येत असतो, कधी चांगले तर कधी वाईट असे काळ हे येत असतात आपल्या लाईफमध्ये। पण या कठीण काळामध्ये जो आपली मदत करतो, आपण म्हणतो ना की कठीण काळामध्ये जो आपली मदत करतो तोच आपला खरा मित्र असतो। तर बघा, कठीण काळामध्ये ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे तर त्यांना ॲप्रिशिएट करणे खूप महत्त्वाचे असते। तर बघा, एखाद्याने तुम्हाला जर हेल्प केली असेल तर तुम्ही हा सेंटेन्स इंग्लिशमध्ये नक्कीच वापरू शकता। आय रिअली ॲप्रिशिएट युअर हेल्प ड्यूरिंग माय टफ टाइम। टफ टाइम म्हणजे आपला जो कठीण काळ असतो त्यालाच इंग्लिशमध्ये टफ टाइम असे आपण म्हणत असतो आणि हिंदीमध्ये मुश्किल समय असे आपण म्हणत असतो। दुसरा सेंटेन्स, समटाइम्स सायलेन्स स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। हिंदी में, कभी कभी खामोशी शब्दों से ज्यादा कुछ कह जाती है। मराठी में, कधी कधी शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी अशी सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये येते की आपल्याला कधी कधी शांत राहणे हे खूप महत्त्वाचे असते आणि शांतता हा सगळ्यात मोठा या ठिकाणी जर आपण सांगितलं तर सगळ्यात मोठे शब्द असतात या ठिकाणी। तर बघा, कधी कधी शांत राहणे सुद्धा हे बोलल्यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असते। तिसरा सेंटेन्स आपण या ठिकाणी बघूया आणि अतिशय महत्त्वाचा सेंटेन्स आहे हा, नो मॅटर हाउ हार्ड इट गेट्स नेवर गिव अप ऑन युअर ड्रीम्स। तर विद्यार्थी मित्रांनो, हिंदी में अपन ट्रांसलेशन बघूया, चाहे कितना भी मुश्किल हो जाए अपने सपनों से कभी हार मत मानो। मराठी मध्ये बघूया, कितीही अवघड झालं तरी आपल्या स्वप्नांपासून कधीही हार मानू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपण असा निश्चय करतो, असं ठरवतो की मला इंग्लिश शिकायची आहे आणि 2-4 दिवस होऊन जातात, आपण प्रयत्न करतो तरीही आपल्याला बोलता येत नाही आणि आपण त्या ठिकाणी हार मानून घेतो। तर बघा, कितीही अवघड झालं तरी आपल्याला या ठिकाणी हार मानायची नाहीये आणि जर तुम्ही असं केलं तर एक ना एक दिवस नक्कीच तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलू शकता, इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकता, न घाबरता बोलू शकता। आणि जर असंच तुम्ही प्रयत्न करत राहिले तर नक्कीच तुम्हाला यश या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे। म्हणून कितीही म्हणजे काहीही झालं तरी, कितीही अवघड झालं तरी, कितना भी मुश्किल हो जाए, हमें अपने सपनों से कभी हार नहीं माननी चाहिए। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेवटचा सेंटेन्स आहे हा अतिशय महत्त्वाचा सेंटेन्स आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि कोणाकोणाला हा शेवटचा सेंटेन्स आवडला किंवा ह्याच्यामधून कोणता सेंटेन्स आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे। तर भेटूया नवीन काही सेंटेन्स सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।